Good evening everyone. Once again I welcome all of you to this course of spoken English. स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर या आधीच्या क्लासमध्ये आपण व्हाय वर काही क्वेश्चन्स अभ्यासले होते. आज आपण वेअर वर क्वेश्चन अभ्यासणार आहोत. आणि वेअरचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? वेअरचा अर्थ होतो कुठे. काय होतो? कुठे. बघा तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो मी. वेअरचा अर्थ होतो कुठे. वेअर म्हणजेच कुठे. याच्यावर कशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार करायचे तुम्हाला सांगतो मी. बघा अनेक प्रश्न आपण तयार करू शकतो फेअरवर आणि बोलू शकतो दुसऱ्यांसोबत. दुसऱ्याला विचारू शकतो आपण प्रश्न फेअरवर. तर बघा सुरुवात करू आपण फेअर इज बसून सुरुवात करू आपण. फेअर इज, वेअर इज डॅश आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं असतं किंवा तुम्हाला म्हणायचं असेल किंवा मला म्हणायचं असेल की बुवा तो कुठे आहे, तो कुठे आहे, तर आपण कसं म्हणणार त्या ठिकाणी? वेअर इज ही, तो कुठे आहे. बघा वेअर इज ही, तो कुठे आहे. वेअर इज ही, याचा अर्थ काय? तो कुठे आहे. वेअर इज ही. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं राहुल कोठे आहे. राहुल कोठे आहे, तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी? वेअर इज राहुल. वेअर इज राहुल. वेअर इज राहुल. वेअर इज राहुल. राहुल कोठे आहे, याचा अर्थ आहे राहुल कुठे आहे. मला विचारायचंय तुमचं घर कुठे आहे. तुमचं घर कुठे आहे, तर मी कसं विचारणार त्या ठिकाणी? वेअर इज युअर हाऊस. वेअर इज युअर हाऊस. तुमचं घर कुठे आहे. वेअर इज युअर हाऊस. वेअर इज युअर हाऊस. तुमचं घर कुठे आहे. तुमचं दुकान कुठे आहे. मला विचारायचं तुमचं दुकान कुठे आहे, तर कसं विचारणार त्या ठिकाणी? वेअर इज युअर शॉप. वेअर इज युअर शॉप. वेअर इज युअर शॉप. तुमचं दुकान कुठे आहे. शॉप म्हणजे काय? दुकान. वेअर इज युअर शॉप. तुमचं दुकान कुठे आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण कधी कधी म्हणत नाही का आपली मोबाईल हरवला किंवा बॅग हरवली, सापडत नसेल, तर आपण काय म्हणतो? वेअर इज माय बॅग. माझी बॅग कुठे आहे. वेअर इज माय बॅग. वेअर इज माय बॅग. वेअर इज माय बॅग. माझी बॅग कुठे आहे. वेअर इज माय वॉच. माझी वॉच कुठे आहे. वेअर इज माय वॉच. वेअर इज माय वॉच. वॉच म्हणजे काय? घड्याळ. माझी घड्याळ कुठे आहे. समजताय ना तुम्हाला? बघा वेअर इज वरच क्वेश्चन आहे सर्व. एकदम सिंपल आहे, तुम्ही सुद्धा तयार करू शकता. वेअर इज. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय वेअर इज माय पेन. माझा पेन कुठे आहे. वेअर इज माय पेन. वेअर इज माय पेन. वेअर इज माय पेन. वेअर इज माय पेन. माझा पेन कुठे आहे. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं त्याचा पेन कुठे आहे. त्याचा पेन कुठे आहे, तर कसं म्हणणार त्या ठिकाणी आपण? बघा वेअर इज हिज पेन. त्याचा पेन कुठे. आता तिचा पेन कुठे असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार आपण? वेअर इज हर पेन. तिचा पेन कुठे. फॉर एक्झाम्पल प्रत्येक एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचंय की बुवा तिचा मोबाईल फोन कुठे. तिचा मोबाईल फोन कुठे आहे, तर कसं म्हणणार? बघा वेअर इज हर मोबाईल फोन. तिचा मोबाईल फोन कुठे आहे. वेअर इज हर मोबाईल फोन. तिचा मोबाईल फोन कुठे आहे. हर म्हणजे काय? तिचा मोबाईल फोन कुठे आहे. आता बघा इकडे आपण दुसरं सेंटेन्स बघू. आता तुम्हाला वेअर इज समजला असेल नक्कीच. मला कमेंट मध्ये सांगत चला की नाही सर समजतंय, तुम्ही जे सांगताय ते एकदम सिंपल पद्धतीने, यामध्ये काहीच अवघड नाही. या ठिकाणी मध्ये का तुम्ही वेअर इज लिहून घ्यायचं आणि तुम्हाला या अगोदरच्या लेक्चर मध्ये कसं सांगितलं मी तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. अशी पण मेथड ही चांगली आहे, असं पण तुमची प्रॅक्टिस चांगली आहे वेअर इजची. आता बघा आपण नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी बघू. आता वेअर इज द वर एक्झाम्पल बघू आपण. वेअर इज द. सेकंड वेअर इज द. वेअर इज द डॅश आणि क्वेश्चन मार्क. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला विचारायचं असेल कोणाला की बाबा रेल्वे स्टेशन कुठे आहे. रेल्वे स्टेशन कुठे आहे, तर ते या सेंटेन्सहून म्हणता येतं. बघा वेअर इज द रेल्वे स्टेशन. वेअर इज द रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन कुठे आहे. वेअर इज द रेल्वे स्टेशन. वेअर इज द रेल्वे स्टेशन. वेअर इज द रेल्वे स्टेशन.
आपण विचारत नाही का कोणाला की रेल्वे स्टेशन कुठे आहे, तर त्या ठिकाणी असं विचारायचं वेअर इज द रेल्वे स्टेशन. मला म्हणायचं फॉर एक्झाम्पल बस स्टँड कुठे आहे, बस स्टँड कुठे आहे, तर कसं विचारणार आपण, वेअर इज द बस स्टँड, 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 बस स्टँड कुठे आहे, वेअर इज द बस स्टँड. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचं एअरपोर्ट कुठे आहे, एअरपोर्ट कुठे आहे, वेअर इज द एअरपोर्ट, वेअर इज द एअरपोर्ट, वेअर इज द एअरपोर्ट, एअरपोर्ट, एअरपोर्ट म्हणजे काय, विमानतळ, विमानतळ कुठे आहे, वेअर इज द एअरपोर्ट. हे तर खूप मोठे प्रश्न झाले. हा एअरपोर्ट हे तर साधारणतः आपण काही एवढं काही काम पडत नाही आपल्याला, पण साधे प्रश्न जे की विचारले जातात. फॉर एक्झाम्पल कोणते आपण कोणते विचारतो माहिती का, वेअर इज टॉयलेट, टॉयलेट कुठे आहे विचारतो ना आपण. कधी आपण बाहेर गावी गेलो तर आपण म्हणतो वेअर इज टॉयलेट, वेअर इज वॉशरूम. हा टॉयलेट कुठे आहे, वेअर इज द टॉयलेट, वेअर इज द टॉयलेट, टॉयलेट कुठे आहे, वेअर इज द टॉयलेट, वेअर इज द वॉशरूम, वॉशरूम कुठे आहे, वेअर इज द मनी, पैसे कुठे आहे बाबा, पैसे कुठे आहे, वेअर इज द मनी, वेअर इज द मनी, वेअर इज द मनी, पैसे कुठे आहे. आपण कोणतेही क्वेश्चन तयार करू शकतो, पैसे कुठे आहे, बरोबर आहे. कधी कधी म्हणतो आपण पैसे कुठे आहे बाबा, वेअर इज द मनी, पैसे कुठे आहे, दुधासाठी पैसे कुठे. आता असं म्हणायचं दुधासाठी पैसे कुठे, दुधासाठी पैसे कुठे तर कसं म्हणणार त्या ठिकाणी, वेअर इज द मनी फॉर द मिल्क, वेअर इज द मनी, वेअर इज द मनी, वेअर इज द मनी फॉर द मिल्क, फॉर द मिल्क. हा दुधासाठी पैसे कुठे. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय वेअर इज द कॉलेज, कॉलेज कुठे, मला कॉलेजला, आपण एखाद्या बाहेरगावी गेलो, मला म्हणायचं झालं कॉलेजला मला जायचंय, तर कॉलेज कुठे आहे, वेअर इज द कॉलेज, वेअर इज द कॉलेज, वेअर इज द कॉलेज. हे बघा तुम्ही अनेक प्रश्न तयार करू शकता. हे फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतोय मी, अशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार होतात. वेअर इज द कॉलेज, कॉलेज कुठे आहे. आपल्याला समजा बाहेर गावी गेलोय, आपल्याला तिथल्या मार्केटमध्ये जायचंय, तर आपल्याला विचारायचं आहे मार्केट कुठे आहे, इथलं या गावचं मार्केट कुठे आहे, वेअर इज द मार्केट, वेअर इज द मार्केट. तर कसं विचारायचं, वेअर इज द मार्केट, वेअर इज द मार्केट, मार्केट कुठे आहे, वेअर इज द मार्केट. आता इकडे आपण नेक्स्ट सेंटेन्स बघू. ठीक आहे, हे तुम्हाला समजतंय ना, यामध्ये काही अवघड नाही आहे, सिंपल एकदम. बघा आता नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी घेऊ आपण, त्याच्यावर काही क्वेश्चन्स बघू. आणि जेवढे जास्त क्वेश्चन्स तुम्ही तयार करसाल ना तुमच्या मनानं, तेवढा तुमचा फायदा आहे. तुम्हाला माहिती आहे का दुसऱ्याला प्रश्न विचारता येतील. आता आपण कशावर क्वेश्चन बघू माहिती का, वेअर आर वर बघू आपण. वेअर आर याच्यावर पण बरेच प्रश्न विचारले जातात. वेअर आर वर, वेअर आर आणि क्वेश्चन मार्क. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्ही कुठून आहात, तुम्ही कुठून आहात, तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये माहिती का, वेअर आर यू फ्रॉम, वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आहात. कॉलवर म्हणत नाही का आपण तुम्ही कुठून आहात, कुठून बोलता बाबा तुम्ही, वेअर आर यू फ्रॉम. कसं म्हणायचं मग इंग्लिश मध्ये, वेअर आर यू फ्रॉम, वेअर आर यू, वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आहात. याचा अर्थ काय, तुम्ही कुठून आहात, वेअर आर यू फ्रॉम. आता मला म्हणायचंय वेअर आर यू, तू कुठे आहेस. आपण म्हणतो फोनवर कॉल केला, तू कुठे आहेस बाबा मला सांग, वेअर आर यू. याचा अर्थ काय, वेअर आर यू म्हणजे तू कुठे आहेस, वेअर आर यू. राहुल तू कुठे आहेस. आता असं म्हणायचंय राहुल तू कुठे आहेस, तर कसं म्हणणार आपण, वेअर आर यू वेअर आर यू राहुल, राहुल तू कुठे आहेस, वेअर आर यू. बघा वेअर आर यू, वेअर आर यू राहुल, वेअर आर यू राहुल, राहुल तू कुठे आहेस. ह्याचा अर्थ काय, राहुल तू कुठे आहेस, वेअर आर यू राहुल. आपण मित्र गेलो समजा, फॉर एक्झाम्पल आपण बाहेर गावी गेलो आणि त्या ठिकाणी म्हणायचंय आपल्याला माहित नाही ना कुठे आणलंय, आपल्याला बाहेर गावी गेलो
आणि आपल्याला माहित नाही, समजा आपण मागे बसलो गाडीमध्ये, यानं आणलं आपल्याला कुठं, आपण कुठे आहोत, मला म्हणायचं त्याला आपण कुठे आहोत, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वेअर आर वी, वेअर आर वी, आपण कुठे आहोत, वेअर आर वी, वेअर आर वी, याचा अर्थ काय, आपण कुठे आहोत, वेअर आर वी, आपण कुठे आहोत. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय ते बाकीचे कुठे आहेत, मी तर आहे इथं, बाकीचे कुठे आहेत, बाकी दोन होते ना आपल्या सोबत, तर बाकीचे कुठे आहेत, तर कसं म्हणणार, हा उरलेले कुठे आहे, बाकीचे कुठे आहेत, तर कसं म्हणणार, वेअर आर द अदर्स, वेअर आर द अदर्स, वेअर आर द अदर्स, अदर्स म्हणजे बाकीचे जे उरलेत ते, वेअर आर द अदर्स, बाकीचे कुठे आहेत, वेअर आर द अदर्स, ते दोघे जण कुठे आहेत, मला म्हणायचं ते दोघे जण कुठे, बाबा आपण तिघ चौघ आलो होतो पण यातले दोघे जण गेलेत कुठे, ते दोघे जण कुठे आहेत, ते दोघे जण कुठे आहेत, तर कसं म्हणणार त्या ठिकाणी, ते दुसरे दोन जण कुठे आहेत, तर कसं म्हणणार, वेअर आर द अदर्स टू, वेअर आर द अदर्स टू, ते दुसरे दोन जण कुठे आहेत, वेअर आर द अदर्स टू. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तू कुठे जात आहेस, तू कुठे जात आहेस, एखादा मित्र चालला दूर, त्याला म्हणायचं मला तू कुठे जात आहेस, तर कसं म्हणणार, वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस, वेअर आर यू गोईंग, बघा वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस, याचा अर्थ काय, तू कुठे जात आहेस, वेअर आर यू गोईंग. तू कुठे, आता मला विचारायचं आहे फोनवर त्याला, तू कुठे बसलेला आहेस, तू कुठे बसलेला आहेस, तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये, वेअर आर यू सिटिंग, वेअर आर यू सिटिंग, सीट म्हणजे काय बसणे, सिटिंग, तू बसलेला आहे, कुठे बसलेला आहे, मला विचारा तू कुठे बसलेला आहे, तर कसं विचारणार, वेअर आर यू सिटिंग, वेअर आर यू सिटिंग, वेअर आर यू सिटिंग, तू कुठे बसलेला आहे, तू कुठे, आता एखादा लहान लेकरू असेल ते लपलेलं आहे कुठे, त्याला म्हणा तू कुठे लपलेला आहे, तू कुठे लपलेला आहेस, तू कुठे लपलेला आहेस, तर कसं विचारणार त्या ठिकाणी आपण, वेअर आर यू हिडिंग, हिडिंग म्हणजे लपलेला, वेअर आर यू हिडिंग, तू कुठे लपलेला आहेस, वेअर आर यू हिडिंग. आता इकडे नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण परत दुसरं, हे बघा सिंपल एक्झाम्पल, यामध्ये काहीच नाही, तुम्हाला असं वाटेल खूप सारं काही लिहिलंय सराठी, नाही इथं सेम आहे, वेअर आर यू, इकडचं वेअर आर, बाकी इकडे चेंज झालंय फक्त, तशाच पद्धतीने तुम्हाला चेंजेस करायचे आणि सेंटेन्स क्रिएट करायचे, यामध्ये काही एवढं डिफिकल्ट नाहीये. आता बघा याला इकडे पुसून घेतो याला, ठीक आहे, प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. आणि निश्चय ठाम ठेवा की मला इंग्लिश शिकायचे, मी कोणत्याही हालतीत इंग्लिश शिकेल, एनी हाऊ कंडिशन, कोणत्याही कंडिशन मध्ये मी इंग्रजी शिकेल, असा निश्चय असला ना तर नक्कीच तुम्ही शिकसान इंग्रजी. पण तुमचा जर निश्चय नसेल ना, ठाम निर्णय नसेल ना, तर मग नाही शिकता येत इंग्रजी. भले आपल्याला काही येऊ का नाही येऊ, पण प्रॅक्टिस करत राहायचं, एक दिवस नक्कीच आपण इंग्लिश शिकणार, बरोबर, एक दिवस नक्कीच तुम्ही इंग्रजी शिकणार. प्रॅक्टिस करणं खूप महत्वाची, येऊ का नाही येऊ, मला येऊ का नाही येऊ, पण प्रॅक्टिस करायची कंटिन्युअसली. स्वतःला असं म्हणायचं मला येऊ का नाही येऊ, पण मी प्रॅक्टिस करणार, मला एक दिवस निश्चित इंग्लिश बोलता येईल, आणि तुम्ही खरंच एक दिवस इंग्लिश मध्ये बोलणार. तर बघा आपण नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी बघू, वेअर डू यू वर काही एक्झाम्पल बघू आपण, वेअर डू यू डॅश आणि क्वेश्चन मार्क. आता बघा फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, चौथा सेंटेन्स आपला, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तू कुठे जेवण करतोस, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, तू कुठे जेवण करतोस, वेअर आर यू ईट, वेअर डू यू ईट, आर नाही, आता ते आर आपण बरेच एक्झाम्पल बघे म्हणतच झालं ते,
फॉर एक्झाम्पल आता तू कुठे जेवण करतोस तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, वेअर डू यू ईट, वेअर डू यू ईट, वेअर डू यू ईट, वेअर डू यू ईट, तू कुठे जेवण करतोस. आता मला म्हणायचं तू कुठे झोपतोस, बाबा तू कुठे झोपतोस, माझा मित्र बाहेरगावी गेलाय मग त्याला विचारलं तू कुठे झोपतोस, वेअर डू यू लिव्ह, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे, स्लीप, स्लीप म्हणजे झोपणे, लिव्ह म्हणजे राहणे, लिव्ह. हा, तू कुठे झोपतोस तर कसं विचारणार आहे ठिकाण बघा, वेअर डू यू, वेअर डू यू स्लीप, स्लीप म्हणजे झोपणे. तू कुठे झोपतोस, वेअर डू यू स्लीप, तू कुठे राहतोस. आता बघू तू कुठे राहतोस तर कसं म्हणणार त्या ठिकाणी बघा, वेअर डू यू, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. याचा अर्थ काय, तू कुठे राहतोस, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. आता बघा फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय वेअर डू यू, तू सकाळी कुठे जातोस, तू सकाळी कुठे जातोस, तर हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, वेअर डू यू गो इन द मॉर्निंग. बघा वेअर डू यू गो, वेअर डू यू गो इन द मॉर्निंग, मॉर्निंग, तू सकाळी कुठे जातोस. ह्याचा अर्थ काय, तू सकाळी कुठे जातोस, वेअर डू यू गो इन द मॉर्निंग, मी तुला रोज बघतो बाबा तू सकाळी कुठे जातोस, तर वेअर डू यू गो इन द मॉर्निंग, तू सकाळी कुठे जातोस. तू क्रिकेट खेळायला कुठे जातोस, मला म्हणायचं तू क्रिकेट खेळायला कुठे जातोस, तर आपण त्या सेंटेन्स मध्ये कसं म्हणणार मी बघा, वेअर डू यू गो, तू क्रिकेट खेळायला कुठे जातोस, वेअर डू यू गो, वेअर डू यू गो, वेअर डू यू गो टू प्ले द क्रिकेट, टू प्ले द क्रिकेट, तू क्रिकेट खेळायला कुठे जातोस, वेअर डू यू गो टू प्ले द क्रिकेट. अशा पद्धतीने क्रिकेट, तू क्रिकेट खेळायला कुठे जातोस, याचा अर्थ काय, तू क्रिकेट खेळायला कुठे जातोस, वेअर डू यू गो टू प्ले द क्रिकेट. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तू कुठे बसतोस, तू कुठे बसतोस, त्या कॉलेजमध्ये कुठे बसतोस, म्हणतो ना आपण कधी कधी तू कुठे बसतोस कॉलेजमध्ये त्या, तर कुठे बसतोस तर कसं म्हणणार, वेअर डू यू सिट, वेअर डू यू सिट, वेअर डू यू सिट, तू कुठे बसतोस, वेअर डू यू सिट, तू कुठे बसतोस. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतःच्या मनाने क्रिएट करायचे, खूप सिंपल आहे, त्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये आणि एक एक्झाम्पल्स तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय, टेक केअर.